हॅलो फ्रेंड्स, यज्ञ कर्म फूड्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत चवीला एकदम भन्नाट व एकदम पौष्टिक असे आप्पे, जे वरतून एकदम क्रिस्पी व आतमधून एकदम मऊ व लुसलुशीत असतील। चला तर मग वेळ न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करू। आप्पे बनवण्यासाठी आपल्याला जे कुठलं साहित्य घ्यायचं आहे ते एकाच वाटीने किंवा एखाद्या छोट्याशा ग्लासने मोजून घ्यायचं आहे। मिश्र डाळीचे आप्पे बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेली आहे 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी उडीद डाळ व 1 वाटी मुगाची डाळ व त्याच वाटीने मी या ठिकाणी घेतलेले आहेत 3 वाटी तांदूळ व 1 टीस्पून या ठिकाणी मी मेथी दाणे घेतलेले आहेत। मी या ठिकाणी आप्पे बनवण्यासाठी राशनचे तांदूळ वापरलेले आहेत। आपल्याला आप्पे बनवण्यासाठी जितके शक्य असेल तितके जुने तांदूळ वापरायचे आहेत। आपल्याला इडली, डोसा किंवा आप्पे बनवण्यासाठी कधीही इंद्रायणी तांदळाचा वापर करायचा नाही। जर तुम्ही इंद्रायणी तांदळाचा वापर केला तर आपली इडली व आप्पे अजिबात फुगणार नाहीत, शिवाय ते एकदम चिकट होतील। आप्पे बनवण्यासाठी आपल्याला या सर्व डाळी व तांदूळ 2 ते 3 वेळा एकदम स्वच्छ धुवून भिजत घालायचे आहेत। या ठिकाणी मी आपल्या सर्व डाळी व तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घातलेले आहेत। मी आपल्या 3ही डाळी एकत्रच भिजत घातलेले आहेत। आता मी या डाळीमध्ये टाकून घेणार आहे मेथ्या। आपल्याला डाळी सोबतच मेथ्या भिजत घालायच्या आहेत। आता आपल्याला हे डाळ व तांदूळ 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवून द्यायचे आहेत। या ठिकाणी मी आपले तांदूळ व डाळ 5 तास भिजवत ठेवलेले होते। आता आपले तांदूळ व सर्व डाळी व्यवस्थित भिजल्या गेलेल्या आहेत। तर आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमधनं काढण्यापूर्वी आपल्याला डाळीतलं पाणी काढून टाकायचं नाही, कारण डाळीतलं पाणी हे आपलं पीठ फर्मेंट करायला मदत करतं। आपल्याला तांदळातलं पाणी काढून टाकून ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी 3 वाटी तांदळासाठी त्याच्या अर्धे म्हणजे 1.5 कप पोहे स्वच्छ धुवून भिजून घेतलेले आहेत। या ठिकाणी मी डाळीची एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। या ठिकाणी मी पोहे व तांदूळ एकत्र बारीक करून घेतलेले आहेत व त्यांची एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपल्याला ही या डाळीमध्ये घालून घ्यायची आहे। आता आपल्याला हे डाळ व तांदळाचं मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी आपलं डाळ व तांदळाचं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। आपल्याला खूप जास्त पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं नाही। पीठ फर्मेंट झाल्यानंतर ते फुगतं व भांड्यातून उतरू जाऊ शकतं, त्यामुळे आपल्याला पीठ फर्मेंट करायला ठेवते वेळी नेहमी मोठ्या भांड्यामध्येच ठेवायचं आहे। सध्या हिवाळा असल्यामुळे बाहेर खूप जास्त थंडी आहे। किचन प्लॅटफॉर्म खूप जास्त थंड असल्यामुळे आपलं पीठ व्यवस्थित भिजलं जात नाही। त्यामुळे आपल्याला हे पिठाचं भांड एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती किंवा ज्यूटवरती ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्या भांड्याच्या तळाशी थोडीशी गरमी मिळेल। शिवाय आपल्याला या भांड्यावरती झाकून त्यावरती आपल्याला कॉटनचा एकदम जाड असा कपडा झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं पीठ एकदम छान फर्मेंट होईल। मी या ज्यूटच्या प्लॅटफॉर्मवरती हे पिठाचं भांड ठेवून त्यावरती झाकण ठेवून वरती एक कॉटनचा जाड असा कपडा झाकून ठेवणार आहे, जेणेकरून माझ्या पिठाच्या भांड्याला गरमी मिळेल व आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंट होईल। अशा प्रकारे आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे। मी हे जवळपास 11 ते 12 तास फर्मेंट करून घेतलेलं आहे। थंडी असल्यामुळे हे अजूनही जास्त फर्मेंट झालेलं नाही। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे अजून 2 ते 3 तास फर्मेंट करून घेऊ शकता। आता आपल्याला या पिठाला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ मिक्स करून घेण्यापूर्वी मी यामध्ये घालून घेत आहे चवीनुसार मीठ। आता आपण हे मीठ या पिठामध्ये अगदी हळूवार मिक्स करून घेऊ। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं पीठ अगदी हलकं फुलकं बनलेलं आहे व त्यामध्ये छान एअर बबल्स आलेले आहेत। आता आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। या ठिकाणी मी थोडंसं पीठ बाजूला काढून घेणार आहे। इतक्याच पिठाचे मी आता आप्पे बनवून घेणार आहे, त्यामुळे मी आता या पिठामध्ये कट करून घेतलेला कांदा
व कोथिंबीर मिक्स करून घेणार आहे। लहान मुलं खाणार असतील तर आपल्याला यामध्ये कट करून हिरवी मिरची घालून घ्यायची नाही। आपल्याला हा कांदा व कोथिंबीर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मटार, कॉर्न किंवा शिमला मिरची कट करून घालून घेऊ शकता। आता आपलं आप्याचं बॅटर बनवून तयार आहे। आता आपण याचे आप्पे बनवून घेऊ। आप्पे बनवण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती एक आप्पे पॅन ठेवून घेतलेला आहे व त्यामध्ये मी तेल घालून घेतलेला आहे। आता आपला आप्पे पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे। आता आपण त्यामध्ये बॅटर घालून घेऊ। आपल्याला सुरुवातीला बाजूंच्या आप्याच्या होलमध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे व नंतर सेंटरच्या होल्समध्ये घालून घ्यायचं आहे। मी सर्व आप्पे करून घेतलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी आप्याच्या पात्रामध्ये पीठ टाकल्यानंतर ते लगेचच फुगायला लागलेलं आहे। आता आपल्याला यावरती झाकून अगदी मंद आचेवरती हे आप्पे शेकून घ्यायचे आहेत। आता आपले आप्पे एका साईडने व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता आपल्याला हे एखाद्या चमच्याच्या सहाय्याने पलटून दुसऱ्या साईडने करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम छान खरपूस असे आपले आप्पे एक साईडने भाजले गेलेले आहेत। अशाच प्रकारे आपल्याला सर्व आप्पे पलटून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी आपले सर्व आप्पे पलटून घेतलेले आहेत। आता आपल्याला यावरती परत तेल टाकून दोन्ही साईडने आपले आप्पे एकदम छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। दुसऱ्या साईडनेही मी आप्पे भाजून घेतलेले आहेत। आता आपले आप्पे दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊ। या ठिकाणी आपले एकदम छान खमंग वरतून क्रिस्पी व आतमधून एकदम सॉफ्ट असे आप्पे बनून तयार झालेले आहेत। आता आपण आप्यासोबत खाण्यासाठी शेंगदाणे व फुटाण्याची चटणी बनवून घेणार आहोत। चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी शेंगदाणे एकदम छान खरपूस भाजून त्यावरची साल काढून घेतलेली आहे। या ठिकाणी मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। त्यामध्ये या ठिकाणी मी घालून घेणार आहे 1/8 कप डाळव। आपल्याला डाळव्याच्या 4 पट शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी अर्धा कप शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून जिरेपूड। आता आपल्याला यामध्ये पाणी घालून एकदम बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे। या ठिकाणी आपले एकदम खमंग असे आप्पे व चटणी तयार आहे। मी चटणीवरती जिरे व कढीपत्त्याचा तडका मारून घेतलेला आहे। व्हिडिओ खूप जास्त लांब होत होता त्यामुळे मी ती प्रोसेस दाखवलेली नाही। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।